तर नमस्कार मंडळी, मी कैलास बेसर तुमचा पुन्हा एकदा रिवांश बेसर ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आलो गावाला. सकाळी झालो आहे, रात्रीचा प्रवास झाला आहे, खूप थकलो आहे, त्यामुळे डोळे थोडे लाल असतील माझे. तर आपण आलो आहे आज मे महिन्यामध्ये. गावाला एक सण असतो, रिंगवणी त्याला बोलतात. तर त्या रिंगवणीचा सण आज आहे. तर त्या रिंगवणीच्या सणामध्ये आपण एक दिवस सोडून, जे कोकणामध्ये असेल त्यांना माहिती आहे की आपण एक दिवस सोडून बाहेर जातो शेतामध्ये राहायला. आणि मग तिकडे पूर्ण एक दिवस आज म्हणजे एक रात्र असते. आता आम्ही निघालो आहे, तर आता आपण जाणार तिकडे, राहणार आणि सकाळी मग हे असते काहीतरी बाउंड्री वगैरे असते आपल्या मंदिराच्या इथे. मग तिथून ती पार केल्याच्या नंतर पुन्हा गावामध्ये एंट्री नाही. तर आपण आपल्याला जितकं होईल तितकं आपल्याला सामान जे आपल्या रात्रीसाठी जे एवढं जरुरी आहे, कपडे, खाण्यासाठी, त्याच्यानंतर जे पण काय मुलांचं, लहान मुलांसाठी तब्येत थोडी आता आले तर वातावरण थोडं चेंज झालं आहे, त्याच्यामुळं काही दवा वगैरे असेल, मेडिसिन्स असतील, तर ते सगळं घेऊन आपण तिकडे जाऊया. बाबा, अच्छा, आपण बाबांनाच विचारूया की रिंगवणी सण हा का साजरा केला जातो. आधीपासून माझे बरेच वर्ष झाले आई वडील आमचे 12च्या नंतर ते देणगी असते द्यायची. बरं, पण ते कधीपासून चालू आहे? आज कमी कमी तरी ते 50 वर्षाच्या अगोदर झाले. अच्छा, बरं, 50-60 वर्ष. बरं. भेटूया आता पुढे, कारण आता सगळ्यांची तयारी चालू झाली. सगळे आपापल्या याने तयार होत आहेत. हे आपलं गाव. राहायचं नसतं आणि बायका परत सगळी बाहेर हां, मी सांगितलं ते गावामध्ये कोणी राहायचं नाही, की गावामध्ये म्हणजे जीव नसतो ठेवायचा दुसऱ्या गावात आणि आपण दुसऱ्या गावामध्ये राहून स्थायिक व्हायचं. शहराच्या बाहेर सगळेजण खालून पण सगळे रेडी होत आहेत. रिवांश, तीन वर्षाप्रमाणे आज याही वर्षी आम्ही लोक रिंगवणीसाठी खास मुंबईवरून गावाला आलेलो आहोत. समजाई मातेचा आमचा हर वर्षाने 3 वर्षाने आमचा प्रोग्राम होत असतो. तर आमचे पप्पाचे त्यांची वगैरे मुलाखत झालेली आमची, तर ते सर्वांना गाईड करतील याच्या पुढे. याला काय बोलतात? माजना. आता इथं माजना देतात, बाबा देतात आणि माजना दिल्याच्या नंतर मग इथून आपण मग आता बाहेर जायचं. गावातल्या पोरांनी ट्रॉफ्या मारल्यात, खतरनाक केलंय काम. बाबा, हे कधीपासून चालू आहे हो? किती वर्ष झाली याला तरी पण? हे आपलं रिंगवणीचा सण काय वाडवडलापासून म्हणजे पंजोबा, खापर पंजोबांपासून चालू आहे. आता नवीनच आपण चालू केली थोडी. बाबा, हाय करा इकडं, हात करा. किती वर्ष हाय करा सगळ्यांनी. झोपतोय लक्ष आहे. जसं मी मगाशी सांगितलेलं की ही एक रेषा असते, त्याच्या पुढे म्हणजे एक प्रकारची गावासाठी एक लक्ष्मण रेषा आहे ती. आता ही ओलांडल्याच्या नंतर पुन्हा गावामध्ये एंट्री नाही. पारंपरिक अशा प्रथा आहेत. संतोष, आपल्याला काय वाटतं पुढे या सगळं आपण जपू, आपण करू शकतो काय? जपणार ना, नक्की जपू, पण ज्या गोष्टी हानिकारक आहेत ना त्या गोष्टी मला असं वाटतं मी अवॉइड करू असं मला वाटतं. आणि ज्या गोष्टी आपल्या देवाच्या आणि आपलं जेवढं मनापासून जेवढं चांगलं करतील तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. हा पूर्ण अख्खा गाव इकडे जमा आहे. ते पण हे आहे ना,
राजनीतिक क्षेत्रामध्ये कांदळगाव खुर्द आणि निजामपूर गोरा रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या गावातून कार्यरत असणारे आणि राजनीतिक क्षेत्रामध्ये जास्त त्यांचं प्रेम आणि असतोच हमेशा दिसतं त्यांचा खूप चांगला हातभार आहे. तर असे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संदीप शेठ जाधव. तर तुम्हाला वाढ वडिलांपासून जवळजवळ पिढ्यानपिढ्या चालत आलेले ही रिंगवणी हा सण जवळजवळ ह्या गावामध्ये माझ्या वयाच्या 50व्या वर्षापर्यंत आज मी पाहत आलो. आणि कोकणामध्ये होळीचा सण साजरा केला जातो, गणपतीचा सण साजरा केला जातो. तसं ह्या गावाचे एक विशेष आहे की सोमजाई मातेच्या आशीर्वादाने हा कित्येक पिढ्या चालत आलेला सण एवढ्या उत्साहात असतो की तो वातावरण तुम्ही आता पाहताय त्याचा आल्हाददायक असा वातावरण तयार होतो. आणि ह्या वातावरणाचा प्रत्येकजण लाभ घेण्यासाठी कुठेही असेल तरी कोणतेही तमा न बाळगता कोणताही विचार न करता गावी कधी पोहोचतोय आणि कधी ह्या सणाचा आनंद लुटतोय असं होत असतं. याचा विशेष म्हणजे असा आहे की सोमजाई मातेच्या छायाचित्रेखाली चाललेले हे सगळे बाळगोपाल वर्षातून 3 वर्षानंतर 4थ्या वर्षी रिंगवणीचा सण साजरा होतो. नेहमीच आपल्या गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊन राहतो आणि सोमजाई मातेचं देणं मागणं जे असतं ते रात्री 12च्या नंतर चालू होतं. सकाळी 4 वाजेपर्यंत तो कार्यक्रम अगदी गावातले जे बुजुर्ग आहेत मोठी लोक आहेत ती इथे असतात आणि लहान थोर वेशीच्या पलीकडे आणि आनंद लुटत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता देवीला कळा वगैरे लावून देवीच्या इच्छेने प्रत्येकजण गावामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर तो आनंदाचा सण साजरा करतो. हे जवळजवळ आजूबाजूच्या गावांमध्ये बऱ्याचशा वाड्या वस्ती आहेत त्याच्यामध्ये हा सण साजरा केला जात होता. परंतु गावाच्या हेवेदाव्यामुळे तो जवळजवळ हा सण बाद झाल्यासारखा बंद झाल्यासारखं वाटतं. पण माझ्या गावाची एकी आणि सर्वांमध्ये असलेली एकाची चिकाटी किंवा प्रेम याच्यामुळे हा सण उत्साहात साजरा करतात. हेच मनाला आनंददायक आणि उत्साहदायक असल्यामुळेच आम्ही सर्व हा सण साजरा करत असतो. आपण इकडून आलो आणि आता आपण चाललो इकडे. ही नदी आहे, ही काल नदी आहे आणि ह्या नदीच्या पलीकडे आमचं कांदळगाव खुर्द आणि या पलीकडे हे दुसरं गाव आहे. तर जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जायचं असतं राहण्यासाठी. तर आपण आपलं गाव सोडलं आहे आता आणि आपण दुसऱ्या गावी चाललो इकडे म्हणजे इकडेच राहायला. नदीचं पाणी पूर्ण सुकलं आहे. इकडे ही आम्ही कोंडी बोलतो. इथे आम्ही लहान असताना मी पोहायला यायचो आणि हा वाहता झोत इथे लागतो असा म्हणजे इकडून. तर इथे आम्ही लहानपणी पोहायचो. अजून पण माणसांचं म्हणजे बोलतात ना सामान घेऊन जायचं चालू आहे सगळं. कारण थोडासा 5 ते 10 मिनटाचं अंतर आहे थोडं चालण्यासाठी. आणि नदीच्या ह्याच्यातून आहे ना दगड आहे ह्याला कातल बोलतात. त्या कातलांमधून ना चालायला जमत नाही एवढं सगळं ओझं घेऊन. त्याच्यामुळे थोडासा पाठीपुढे होतो. पण मला एक सांगावीशी गोष्ट वाटते अशी की मी जेव्हा लहान होतो ना आणि लहान असताना त्यावेळेला मला माझी अक्का होती ती आजी ती मला सांगायची की जेव्हा आपण रिंगवणीला बाहेर जातो तेव्हा आपल्या गावामध्ये देव येतात आणि ते देव घोडा घेऊन येतात, घोड्यावरती येतात. तर मला असं लहानपणी वाटायचं की आपण काय गपचूप असं जाऊया गावामध्ये आणि बघू देव कसे घोड्यावरती येतात. ते देव तरी बघायला भेटतील असं मला वाटायचं लहानपणी. पण जेव्हा मोठा झालो तेव्हा माहिती पडलं की असं काही नसतं. या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. हां घेतला. हे वडाचं झाड फिक्स आहे. या वडाच्या झाडाखाली सगळी गुरं असतात. गुरं आणि नंतर ते कोंबडे आणि अख्खा गाव इकडे. रिवांश हा सगळा गाव एवढा एकत्र असला ना की मजा वेगळीच असते. आता सगळे आपली तयारी करतात. गावातून लाईन घेतात इलेक्ट्रिकची
जेणेकरून मग प्रोजेक्टर लावायचा काहीतरी प्लॅन चाललाय. पप्पा काय तुम्ही तरी काहीतरी सांगा जरा. काय नाही सांगू. पप्पा नाही हे बोलत बोला का ना तुम्ही काहीतरी. पप्पा काय बोलणार कसं काय चालतंय, कसं कारभार असतो. पाहिजे आता उद्या काय आहे? उद्या काही नाही. उद्या सण उद्या सण म्हणजे काय? मटण खायचं. अरे यार ह्याला सण थोडी बोलतो. काय आलं ज्या मंगे बाई काय झालं तुला? काय आणि लिंबू आणले का? लिंबू थंड पाणी नाही यातला थांब्यातला हा गुणाचं घर काय? गुण तुझं घर काय? रोही आणि गुणचा. जा जा घरचा तरी लावणे पाहिला. लाईटीची खटपट चालली जरा. ये चल तू येतोस ना. हे संतोषा हो ना, नेटवर्क आहे काय फोन करायला आपल्याला. तर आता फायनली लाईन टाकून झाले गावापासून ते तिथपर्यंत. तर आता आम्ही चाललो आहे मेन कनेक्शन ऑन करायला. लाईन असेल तर कसं, लाईट असेल तर थोडं उजेड पण पडेल जरा. आणि आता बॅटऱ्या जेवढ्या चार्ज केल्या सगळ्यांच्या बॅटऱ्या उतरल्यात पडतो. 2 तास झाले, 2 तासामध्ये उतरून गेला. अजून रात्र काढायचे है ना. ते काय प्रोजेक्टर लावलं तर ना, मगाशी बोलत होते प्रोजेक्टर लावणं. हां आई बाई इथं लाईन राहिले. फोन करू काय? चला तर फायनली लाईट टाकून झाले, फोकस टाकून झाले. लाईट आले तिकडे. आलं फोकस. फायनली लाईट आले. हा आहे आमचा घर. व्हेज बिर्याणी. हमसे जब भी जो भी चाहे. सगळे गावातली मंडळी मंदिरात बसले. आता सगळी कला लावून झाले. मगाशी जसं जो गेट जसा उभा केलाय, सावळीचं झाड आहे ते. सावळीच्या झाडातून ते मांजरा त्याला बोलतात, ते बांधतात आणि त्याच्यावरती कपडा बांधायचे बघतायत ते लोक. जसं सांगतील तसे करतात. ते तू काय सांगू नसतो आता बोलण्यापेक्षा जाऊन आणायचे 2 वाटल्या साखर. बाबू बोल काय ते. परंपरागत आमची चाललेली प्रथा, वाडवडिलांपासून जे आमची चाललेली प्रथा आहे पंजोबा खापर पंजोबा पासून नियमाप्रमाणे पालन करीत आहोत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही या रूढी परंपरा पुढे कार्य करत राहू एवढीच सांगू इच्छितो. इकडं मंदिर आहे. काय रे तर अरे आपो कशाला बोंबलतो रे कसला हरिपाठाची वेळ झालेली आहे. तांदूळ
काय नाही ते आता दिसणार हे काम धुवत नाही मी मध्ये उडी पाऊस झालाय चालू. आम्ही बसलोय आतमध्ये ताडपत्रीच्या खाली. रिंगवणी स्पेशल. सगळे रिंगवणीची मजा घेतात. पाऊस चालू झाला ऍक्च्युली. मुलांची सगळ्यांची चिडचिड झाली एकदम. बघू आता पाऊस कधी जातोय तो. गेला तर बरं होईल. काय प्रथम लवकरात लवकर जायला पाहिजे. गेला आता राहील आता हवे. मला बोलताच येत नाही रे पप्प्या. आमची झाडी इकडे बस. मंडळी दाखव. धुरा तिकडे जा. इकडे आला तर काट्यात जाशील, तिकडे गेला तर दही भात खाशील. बरोबर. वर्षाकडे शेकाय बसल्यावरती हे सगळं असायचं. दुरा तिकडे जा. मे महिन्यामध्ये थंडीचा एहसास. आता वाजले 1:14 म्हणजे 1:15 झालाय. दुरा तिकडे जा. आणि मे महिन्याचे स्टार्ट झालेला आहे आता. पाऊस जोरात आलाय. वादळ वारा आलेला. गुड मॉर्निंग. तर सकाळ झाली आहे. रात्री पाऊस पडला म्हणून काय पुढचं काय दाखवायला भेटलं नाही. सगळी आवरावर पसार सगळं इकडे तिकडे झालेलं. आणि पाऊस पडला पण मातीने कसं आहे, ऊन असल्यामुळे मे महिना असल्यामुळे मातीने पाणी सगळं खेचून घेतलं. हे बघा सगळे जायला निघाले. सगळे आता जायला निघाले. 7चा टायमिंग दिलेलं. तर 7च्या टायमामध्ये आपण जी रेषा आपण क्रॉस करून आलो ती रेषा आपण पुन्हा क्रॉस करून गावामध्ये एंट्री करायची. ती एक प्रथा पहिल्यापासून चाललेली आहे. तर बस इतकं सांगायचं होतं. आणि कालचा दिवस एकदम भारीच गेला. रात्री मला असं वाटतं मी झोपलोच नाही. सकाळी 5 वाजता झोपलं तेव्हा 1 तासाची झोप फक्त भेटली. आता जितकं हे सगळं जेवढं सामान पडलं, ही जेवढी कचरा पडले, ही सगळं साफ करायचं. सगळं आता सामान उचलून इथून निघायचं. सगळ्यांनी बाय बाय करा ह्या जागेवरून. आपल्याला आता 3 वर्षाने भेटायचं आपल्याला. रिवांश बाय बाय कर. या जागेला बाय बाय करू. आपल्या पुढे जायचं अजून. आता घरी जायचं आपल्या. चलो बाय बाय. आता गावात भेटू आपण डायरेक्ट. आमच्या तोंडावर 12 ते 15 वाजलेले आहेत. फायनली आपण घरी पोचलोय. तर तुम्हाला आमची रिंगवणीचा सण हा कसा वाटला नक्की सांगा. आणि आता आम्ही करतो बाय बाय. रिवाज बाय बाय कर आपल्या ब्लॉगला. तुझाच ब्लॉग आहे बेटा. बाय बाय कर. चलो बाय बाय.